त्याच्याच बरोबर बाळू चौधरी, काय घायवळ, मारणे, असे काही लोक आहेत जे स्वतः घड्याळाचा गमछा घालून रॅली काढतायत, लोकांना फोन करतायत, लोकांना बोलतायत। मी जेव्हा हा मुद्दा 20 दिवसापूर्वी मांडला तेव्हा अनेक लोक म्हणाले की ह्याचे पुरावे काय। आता पुरावे आलेत। आता म्हणजे गुंडच जर अजितदादांचा प्रचार तिथे करत असतील म्हणजे एक संदेश कुठेतरी देण्याचा प्रयत्न केला जातोय की येत्या काळामध्ये सामान्य लोकांचं सरकार हे कधीच भाजपच्या खाली येणार नाही, आलं तर गुंडांचंच येईल। गुंडांचं साम्राज्य हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल। त्यामुळे लोकांना विनंती करतो की तुम्ही मतदान करत असताना हा विचार करावा, आपल्याला सामान्य लोकांचं सरकार आणायचंय तर ह्या गुंडांचं सरकार आणायचंय। आज जर गुंडच प्रचार भाजपचा आणि भाजपच्या मित्र पक्षाचा करत असतील त्याचा अर्थ गुंडांना वरदास्त आज सत्तेत असणाऱ्या लोकांचा आहे। उद्या जाऊन हेच गुंड आणि ह्यांचेच कार्यकर्ते आपल्या घरापर्यंत पोहोचतील। आपल्या मुली आहेत, आपल्या पत्नी आहेत, आपले आई वडील आहेत, तर ह्या लोकांना जर त्यांनी वेगळ्या पद्धतीने दबाव दिला तर हा दबाव आपल्याला पसंती पडणार आहे का, हा विचार आज कुठेतरी लोकांनी केला पाहिजे।